Mendeleev's periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. आता जे रशियन सायंटिस्ट आहे डेमिट्री मेंडेलिव्ह, तर यांनी डेव्हलप केला होता फर्स्ट पिरियोडिक टेबल. ओके, आता एलिमेंटचं जे क्लासिफिकेशनचा प्रयत्न आहे हे डोबेरायनर्स पाहिलं आपण, त्यानंतर न्यूलँड्स पाहिलं आणि तिसरे वैज्ञानिक आहेत मेंडेलिव्ह. आणि हे जे वर्क आहे पिरियोडिक टेबल तयार करण्याचं, तर हे त्यांनी 1869 to 1872 ॲनो डोमिनो, ज्याला आपण इसवी सन म्हणतो, तर या इसवी सनमध्ये हे वर्क केलेलं आहे. आणि मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल जो आहे तो एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमधला काय मानलेला आहे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. Mendeleev considered the fundamental property of element, namely the atomic mass, as standard, and arranged 63 elements known at that time in an increasing order of their atomic masses. सेम ट्रेंड, फंडामेंटल प्रॉपर्टी पुन्हा एकदा ॲटॉमिक मास क्लासिफिकेशनचा ट्रेंड, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, माहीत असणारे एलिमेंट्स 63. नेक्स्ट. Then he transformed this into the periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. आता फंडामेंटल प्रॉपर्टी होती ॲटॉमिक मास, ट्रेंड होता इन्क्रीजिंग ऑर्डर, आणि त्यानंतर सक्सेसफुली तयार केला फर्स्ट पिरियोडिक टेबल. आणि या पिरियोडिक टेबलमध्ये फक्त ॲटॉमिक मासच नाही तर एलिमेंटच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा सुद्धा त्या ठिकाणी मेंडेलिव्हने विचार केला. Mendeleev organized the periodic table on the basis of the chemical and physical properties of the elements. आणि पुन्हा एकदा पॉईंट रिपीट झालेला आहे की मेंडेलिव्हनं जो पिरियोडिक टेबल ऑर्गनाईज केला तर तो कशावर आधारित होता, तर तो होता एलिमेंटच्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीजवर आधारित. These were the molecular formula of hydrides and oxides of these elements, melting points, boiling points, and densities of the elements and their hybrids and oxides. मग आता नेमक्या कोणत्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीजचा मेंडेलिव्हने विचार केला होता, तर त्यामध्ये जे एलिमेंटचे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स असतात तर त्यांचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, लक्षात घ्या एखादा एलिमेंट्स आहे तो हायड्रोजनसोबत कंबाईन झाला की तो त्याचे काय तयार करतो, हायड्रेट्स. एखादा एलिमेंट जेव्हा ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो तेव्हा तो त्याचे काय तयार करतो, ऑक्साइड्स. तर एलिमेंटचे हायड्राइड्स आणि ऑक्साईड जे आहेत, कारण एलिमेंट्स हे प्युअर फॉर्ममध्ये असतात का, नाही, हे कंबाईन फॉर्ममध्ये असतात, अशुद्ध स्वरूपामध्ये असतात. आणि त्याचे जे ओर फॉर्म म्हणू आपण, तर ते हायड्राइड्स आणि ऑक्साईड जे एलिमेंट्सचे होते तर त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला ही झाली एक प्रॉपर्टी. त्यानंतर एलिमेंटचे मेल्टिंग पॉईंट, त्यानंतर बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर एलिमेंटची डेन्सिटी, आणि त्यानंतर त्या एलिमेंट्सनं तयार केलेले जे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कोणते, तर या सर्व गुणधर्माचा विचार करून मेंडेलिव्हनं पिरियोडिक टेबल ऑर्गनाईज केला फर्स्ट टाइम. Mendeleev found that the elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. आता मेंडेलिव्हचं कन्क्लुजन काय होतं, तर कन्क्लुजन हे होतं की काही डेफिनेट इंटरवल नंतर, म्हणजे काही एक विशिष्ट एलिमेंट्सची मांडणी केल्यानंतर काही अंतराने, म्हणजे काही एलिमेंट्सच्या फरकाने काही गुणधर्म म्हणजे काय होत आहेत, रिपीट होत आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा जसं की आता आपण न्यूलँड्समध्ये पाहिलं होतं की 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे आले. म्हणजे इथं आपण याला काय म्हणू, याला म्हणू की प्रॉपर्टीज काय होणे, रिपीट होणे. बरोबर आहे का. तर सेम पद्धतीनं काय झालं की मेंडेलिव्हला जेव्हा एलिमेंटची अरेंजमेंट केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे विशिष्ट एलिमेंटच्या संख्येनंतर जे नवीन एलिमेंट्स येतात ते जुन्या एलिमेंटसारखे त्यांच्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज या काय होऊ लागल्या, रिपीट होऊ लागल्या. म्हणजे प्रॉपर्टीजचं जे रिपिटेशन आहे हे रेग्युलर इंटरव्हल नंतर होऊ लागलं होतं. On the basis of this finding, Mendeleev stated the following periodic law. आणि मेंडेलिव्हच्या पिरियोडिक लॉ जर स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर ते स्टेटमेंट खालच्या पद्धतीचं आहे. Properties of elements are periodic functions of their atomic masses. आता पिरियोडिक फंक्शन हे शब्द काय आहे, तर
इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत हे ॲटॉमिक मासेसच्या पिरियॉडिक फंक्शन, याचा अर्थ असा आहे की जेव्हा मेंडेलिव्हजनं इलेमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार काय केली, मांडणी केली, तेव्हा काय झालं की विशिष्ट मूलद्रव्यांच्या टप्प्यानंतर त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय होऊ लागल्या, सेम येऊ लागल्या होत्या. आणि सेम येतात म्हणजे हे सेम येणं फक्त एकदा झालं का, नाही, हे वारंवार झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या त्यांच्या ॲटॉमिक मासच्या काय आहे, पिरियॉडिक फंक्शन आहे. पिरियॉडिक फंक्शनचा अर्थच तो आहे वरचा की डेफिनेट इंटरव्हल नंतर प्रॉपर्टीज या काय होत आहे, रिपीट होत आहे. The vertical columns in the Mendeleev's periodic table are called groups while the horizontal rows are called periods. आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला आता 2 पॉईंट आपले क्लिअर होतील. ग्रुप कशाला म्हणायचं आणि पिरियड्स कशाला म्हणायचं. तर पहा, जे उभे स्तंभ आहेत व्हर्टिकल कॉलम, बरोबर, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना काय म्हणायचं, ग्रुप म्हणायचं. जसं की पिरियॉडिक टेबलमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 8 ग्रुप आहे. आहे का, रोमन अंक आहे त्याला, ग्रुप 1 पासून तर ग्रुप 8 पर्यंत आहेत का. तर सो हा पॉईंट क्लिअर. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये जे व्हर्टिकल कॉलम म्हणजे उभे स्तंभ आहेत तर त्यांना काय म्हणायचं, ग्रुप म्हणायचं. आणि होरिझॉन्टल रोज जे आहेत आडव्या ओळी तर त्यांना काय म्हणायचं, पिरियड्स. आता पिरियडची संख्या जर पाहिली आपण तर एकूण किती आहे, 12 पिरियड्स आपल्याला या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये दिसून येतील. आता पिरियडचं वैशिष्ट्य आहे पहा, पिरियडचं वैशिष्ट्य काय, त्यांना इंग्लिश नंबर्स वापरलेत आहेत का, नंबर कोणते वापरले हे पण महत्त्वाचं आहे. आणि व्हर्टिकल कॉलमसाठी कोणते नंबर वापरले आहे, रोमन नंबर्स यूज केलेले आहेत. ओके. देन The general molecular formula of compound shows as R square O, R square R2O, R2O, R2O3, etc. In the upper part of Mendeleev's periodic table are written as R2O, R2O3, etc. in the present system. आता एक लक्षात ठेवायचं आहे की मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप 1चा फॉर्म्युला काय आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना की मी तुम्हाला सुरुवातीत सांगितलं की जे इलेमेंट्स आहेत हे आयदर ऑक्साईड किंवा हायड्राईडच्या फॉर्ममध्ये होते. म्हणून इलेमेंट्सचं सिम्बॉल मेंडेलिव्हजनं काय कन्सिडर केलं होतं, आर कन्सिडर केलं होतं. काय कन्सिडर केलं, आर. आता आर जर ऑक्सिजनसोबत कंबाईन असेल आणि आर किती लागले त्यावरून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. जसं की इथं R2O आलेलं आहे तर याचा अर्थ काय झालं की तो इलेमेंट्स 2दा आणि ऑक्सिजन 1दा वापरायचा आणि त्यावरून ग्रुप नंबर 1 मध्ये तशा पद्धतीचे काय येतील, कंपाऊंड्स येतील. म्हणजे प्युअर इलेमेंटरी बेस होतं का, नाही, तर ऑक्साईड्स तयार करतात का हायड्राईड्स तयार करतात हे सुद्धा रेफरन्स होता. आता सध्या तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथं जे नंबर दिसतात फॉर्म्युल्यामध्ये R2O, R2O3 तर याच्यामध्ये जे इंग्लिश नंबर्स आहेत ना हे कशामध्ये आलेले आहेत, सुपरस्क्रिप्टमध्ये आलेले आहेत. परंतु मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो तेव्हा ते कुठे वापरतो आपण, सबस्क्रिप्टमध्ये वापरतो. जसं की H2O लिहिताना आपण 2 घातांक स्वरूपात लिहितो का, नाही, लोअर केसमध्ये लिहितो, त्याला आपण काय म्हणायचं, सबस्क्रिप्ट म्हणायचं. आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचा तर आपण डिटेलमध्ये नंतर अभ्यास करणारच आहोत, पण सध्या तेवढी आवश्यकता नाही. सध्या आपण काय करू, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हे पॉईंट घेऊन टाकू. Dmitry Mendeleev was a professor in the सेंट म्हणायचं, सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. आता डेमेट्री मेंडेलिव्ह त्यांनी फर्स्ट पिरियॉडिक टेबल तयार केला. तर ते प्राध्यापक होते सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीला. He made separate card for every known element showing its atomic mass. त्यांनी काय केलं, प्रत्येक मूलद्रव्यांसाठी एक सेपरेट कार्ड तयार केलं आणि त्या कार्डवर त्या मूलद्रव्यांचा काय लिहिला होता, ॲटॉमिक मास. He arranged the cards in accordance with the atomic masses and properties of the elements which resulted in the invention of the periodic table of elements. आणि हा पिरियडिक टेबल तयार करताना त्यांनी एक सहज एक्सपेरिमेंट केलं. लक्षात घ्या, जसं आपण एक कागदांचे जे फ्लॅश कार्ड वगैरे असतात ते त्याचा खेळ खेळतो का, तसंच त्यांनी सिम्पली केलं की त्यांनी काय केलं की जे कार्ड्स होते ज्याच्यावर ॲटॉमिक मास आणि त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांना माहीत होत्या, तर 2 ट्रेंड वापरले त्यांनी. एक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास आणि प्रॉपर्टीज रिपीट होत असेल तर सारख्या प्रॉपर्टीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना एका गटामध्ये एका ग्रुपमध्ये घेणे. बरोबर, एका ग्रुपमध्ये कोणाला घेतलं, ज्यांच्या प्रॉपर्टीज मॅच होतात. तर अशा पद्धतीनं त्यांनी कार्ड्सची मांडणी केली आणि इन्व्हेंट केला
पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. अशा पद्धतीचा हा शोध त्यांनी लावलेला आहे. आता थोडंसं ऑब्झर्वेशन आपण पिरियॉडिक टेबलचं करू. आता पिरियॉडिक टेबलमध्ये एक गोष्ट सांगण्यात आली होती की तुम्ही ट्रेंड पहा. पहिला ट्रेंड जो आपला होता तो होता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. तर पहा ग्रुप नंबर 1 आणि पिरियड नंबर 1 याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर फक्त हायड्रोजन आहे का, H=1. हायड्रोजनचे लगेच गुणधर्म कोणासोबत मॅच झाले, लिथियम. म्हणजे हायड्रोजनच्या खाली कोणाला प्लेस करण्यात आलं, लिथियमला, पिरियड नंबर 2. आता मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपल्याला शिकायचंच आहे. आता इथं जरी आपल्याला 8 ग्रुप असतील ना, पण तो एक लक्षात ठेवायचं 1 to 7 आहे का, याच्यामध्ये सुद्धा सब ग्रुप आहे बरं, AB. पुढे आपण प्रत्येकाचा सब ग्रुप आहे. जसं की आता ग्रुप नंबर 1 दिसतो का, त्याचा सब ग्रुप आहे AB. त्याच्यामुळे ग्रुप 2चा AB. फक्त ग्रुप नंबर 8ला सब ग्रुप नाही. पुढे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. आता मॉडर्न पिरियड टेबल जेव्हा आपण पाहू ना, तेव्हा त्याच्यामध्ये 18 ग्रुप आहेत. किती आहेत, 18. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर किती ग्रुप आहेत, फक्त 8 ग्रुप आहेत. मात्र ग्रुप 1 to ग्रुप 7 आपल्याला सब ग्रुप आपल्याला पुढे पाहायचे आहेत. त्यानंतर सिरीज जी आहेत ज्यांना आपण पिरियड्स म्हणलो ते किती आहे, 12. पण मॉडर्न पिरियड टेबल जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा त्याच्यामध्ये पिरियडची संख्या किती आहे, फक्त 7. लक्षात आलं. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियड टेबल जेव्हा आपण स्टडी करणार आहोत त्यामध्ये ग्रुपला इथं नंबर नाव कसे आहेत बरं, 1, 2, 3 रोमन अंक आहेत बरोबर. पण मॉडर्न पिरियड टेबलमध्ये जर पाहिलं आपण तर ग्रुप असो का पिरियड असो दोन्हीला आपल्याला काय वापरायचे आहे, इंग्लिश नंबर्स वापरायचे आहेत. त्याच्यानंतर ट्रेंड तर पहिला ट्रेंड लक्षात आला तुम्हाला, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. त्यानंतर तुम्हाला काही ब्लँक स्पेसेस पण दिसतील पहा, फक्त इथं ॲटॉमिक नंबर आहे, एलिमेंटचं नाव नाही. म्हणजे हे झालं मेंडेलिव्हचं प्रिडिक्शन. मी तुम्हाला जे पॉईंट सांगितलं की मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचं एक वैशिष्ट्य काय होतं की त्याच्यामध्ये नव्याने शोधलेल्या गेले एलिमेंट्स म्हणजे न्यूली डिस्कवर एलिमेंट जे आहे तर त्याला तुम्ही काय करू शकता, प्लेस करू शकता. असं प्रोव्हिजन न्यूलँड्स दिलं होतं का, नाही. न्यूलँड्सनं असं प्रोव्हिजन दिलंच नव्हतं की एखाद्या नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांच्या क्लासिफिकेशन क्रायटेरियामध्ये बसेल. मात्र तशी चूक मेंडेलिव्हनं केली का, नाही. मेंडेलिव्हनं ब्लँक स्पेसेस पण ठेवले आहेत. मेंडेलिव्हनं काही मूलद्रव्यांच्या संदर्भात काय केलं आहे, प्रिडिक्शन पण केलं आहे. जसं की मी तुम्हाला नाव सांगितलं, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन अशी नावं मेंडेलिव्हनं दिली होती. आणि फ्युचरमध्ये त्यांची जी नावं होती ती होती स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. ते पण आपल्याला पुढं डिस्कस करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला युरेनियम दिसेल, सर्वात शेवटचा एलिमेंट आहे का, ज्याचं ॲटॉमिक मास किती आहे, 240. आता याबद्दल पण तुम्हाला माहीत पाहिजे की हा शेवटचा नॅचरल एलिमेंट्स आहे बरोबर आहे का. शेवटचा नॅचरल एलिमेंट कोणता असेल तर तो कोण आहे, युरेनियम. कारण युरेनियमपेक्षा ॲटॉमिक मास ज्यांचा हायर असतात तर ते सर्व एलिमेंट्स कसे आहेत, सिंथेटिक आहेत, लॅबोरेटरीमध्ये तयार केले आहेत. एकूण 118 मूलद्रव्ये आहेत पण फक्त 92 मूलद्रव्ये हे कसं आहेत, नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत. ओके, हे एक याचं फीचर सांगता येईल आपल्याला. आता राहिला जेव्हा आपण याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स हे जेव्हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करू तेव्हा आणखीन तुम्हाला हा पिरियड, आता या पिरियड टेबल तुम्हाला जास्त स्टडी करायची नाही आहे, फक्त एक समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं क्लासिफिकेशनचा अटेम्प्ट केला गेला. ड्रॉबॅक एकच होता, फंडामेंटल प्रॉपर्टी. ती कोणती होती, ॲटॉमिक मास. जे की पुढे आपण बघणार आहोत की हेनरी मोसले जे आहेत त्यांनी ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर जी आहे ती फंडामेंटल प्रॉपर्टी केली. तुम्ही मॉडर्न पिरियडिक लॉ जर पाहिलं ना, सेम आहे पहा. हे मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय होता आपल्याकडे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. फक्त हा मास शब्द काढायचा आणि काय लावायचा, नंबर लावायचा. तो आहे मॉडर्न पिरियडिक लॉ. म्हणजे मॉडर्न पिरियडिक लॉला काय म्हणून आपण, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. एवढाच डिफरन्स आहे, अदरवाईज याच्यामध्ये दुसरा डिफरन्स नाही आहे. आता पिरियडिक टेबलमध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला डिफरंट दिसेल, ते आहे क्वेश्चन मार्क. आता त्या क्वेश्चन मार्कचा अर्थ काय आहे, तर काही एलिमेंट्स जे आहेत ना ते मेंडेलिव्हच्या काळामध्ये त्यांचा शोध लावला गेलेला नव्हता. म्हणजे त्यावेळेस ते डिस्कवर केले गेले होते का, नाही. आणि म्हणून अनडिस्कवर्ड एलिमेंट जे आहेत त्यासाठी त्याने काय केलं, या ठिकाणी क्वेश्चन मार्कचा सिम्बॉल वापरला. ज्या मूलद्रव्यांचा शोध लावल्या गेला नाही
तर अशा जिथं जिथं तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसायला त्या ठिकाणी, तर त्याला नंतर प्लेस केलं गेलेलं आहे त्या प्रॉपर्टीजनुसार, लक्षात आलं. किंवा तिथं ॲटॉमिक मास जे आहे ते प्रिडिक्ट केलं असेल, परंतु क्वेश्चन मार्क जिथं जिथं आहे त्याचा अर्थ एकच लक्षात ठेवायचं की ते एलिमेंट्स मेंडेलिव्हच्या काळात त्याचा शोध लागला होता का, नाही, त्याचं फक्त त्यानं काय केलं होतं, प्रिडिक्शन केलं होतं. आणि दॅट्स वाय अंडरस्कोअर एलिमेंटसाठी क्वेश्चन मार्क सिम्बॉल त्या ठिकाणी यूज केला गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हे डिटेलमध्ये डिस्कस करू.